आज वाशी स्टेशनला पोहोचलोय, पण त्याच्या आधी एक जण फार उतावळा आला आहे. पाहुणार आपण लगेच हात वाढतो पालाला घोड्या. दोन शब्द सांगण्यासाठी काहीतरी दोन शब्द. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. ते नाही विचारणार डोब्या. आयफोन घेऊन ये. ओ भाई. तर हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ होणार आहे खूप सुंदर आणि स्पेशल, आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मजा येणार ह्याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आज येणार आहे सावी, आणि सावीला देणार आहेत आपण तिचा नवीन फोन. हा नवीन फोन तिला हँड ओव्हर तर करणार आहे, त्याच्यासोबतच अजून एक नवीन एक्सेसरीज घ्यायला चाललेलो आहेत, आणि ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेलच पुढे. आणि नवीन एक्सेसरीज काय आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहे, आणि माझ्या लाईफमधील पहिली वस्तू असेल ती जी आम्ही परचेस करतोय. बेसिकली मी भले एकटा मी करत नसलो परचेस, तरी पण ते आमच्या कंबाईनमध्ये आहे, तर घरातच आहे. घरातली वस्तू आहे, घरातली वस्तू म्हणजे आपली वस्तू. आणि जेवढं आपुलकीने आपण त्याला आपली वस्तू समजणार, तेवढं आपुलकीने आपण त्याला जपणार आणि आपण त्याचा वापर करणार, असं मी स्वतः मानतो. तर हां, आज ती वस्तू सुद्धा घ्यायला जाणार आहात, आणि तुम्हाला बघायला मजा येईल आणि बघून आनंद सुद्धा होईल की मी काहीतरी घेतलंय. जे रिअली लव करतात त्यांना आनंद होईल, बाकीचे हेट करणारे कोणी असतील तर त्यांना कदाचित वाईट वाटू शकते, दुःख होऊ शकते. पण हां, पहिले तर सावी येईल आता थोड्या वेळात, तर सावीला आपण हा फोन देऊ, आणि मग आम्ही दोघं जाणार आहेत CST ला. काय आहे ते तुम्हाला पुढे सांगतो, आणि सगळ्यात पहिले गाडी काढतो. हे आहे गाईज पनवेलचं बस स्टॉप, पनवेलचं. आणि आता थोड्या सावी आलेली आहे ऑलरेडी, तिला आता बघतो कुठे आहे ती. आणि त्याच्यानंतर सावीला मोबाईल थोड्या वेळाने देतो मी हातात, कारण इथे तर द्यायला जमणार नाही, जागेच्या ठिकाणी देऊ. आणि नंतर मग तिला घेऊनच CST ला निघू. तर बेसिकली विषय असा झाला की आज आहे मेगा ब्लॉक. तर मेगा ब्लॉक असल्यामुळे वाशीपर्यंत ट्रेन भेटणार नाही, तर मला वाशीपर्यंत गाडी घेऊन जावं लागेल, आणि वाशी स्टेशनला गाडी ठेवायला लागेल, आणि तिथून मग ट्रेन पकडावं लागेल. वाशी स्टेशनला पोहोचलेलो आहेत आम्ही, आणि आता गाडी इथे लावलेली आहे. आणि हे बघा, मॅप बघून पोहोचलोय. तर मला गाडीवर कपडा झाकायची तीव्र इच्छा आहे, पण आता नाही झाकत. हेल्मेट इथे लावला आहे. एक मिनिट थांब. आहे माझ्या सुबाबल्या भुत्ताळा. हेल्मेट चोरला नाही पाहिजे, देव करून ठेवला आहे, नाही तर सेंदूर लावून ठेवीन माझ्या गावात. आज वाशी स्टेशनला पोहोचलोय, पण त्याच्या आधी एक जण फार उतावळा आला आहे. अरे काय झाला मी तुम्हाला सांगतो. गाडीवर बसलो होतो, तर मी माझा मोबाईल काढला आणि तिच्या हातात दिला. असा नाही, बॅगेत होता माझा मोबाईल. तर मी हिला सांगला माझ्या मागच्या बॅगेतून मोबाईल काढता. तर हिला उतावळेला असा वाटला का म्हणजे माझा मोबाईल काढायला, म्हणजे तो लगेच सांग कोणता काढू. तर माझाच आहे बॅगेतून मोबाईल. माझ्या बॅगेतून तुझा मोबाईल कसा निघेल? हिला वाटला काय म्हणजे मी लगेच देतो माझा मोबाईल. तर लगेच गाडीवरून मला सांगा कोणता काढू. तर म्हणून एकच आहे बॅगेत मोबाईल, तो एकच बरं काढ. उतावळ्या आलाय तटून निसता मोबाईल विचारतोय. हो काय, मला पाचदा असं ते विचारला गाडीवर. मला काय मी ठेवतो बाबा, दोन आहे परत मला काय करायचा. देव काय नको सांगा लवकर, देव काय नको पाहिजे काय सांग. नाही पाहत तर नाही देत. ठीक आहे, चल कॅन्सल. आता मी नाही देत. आता मी ताईला नाही देतो मोबाईलवर फार मोठा काढून दिला आमच्या घरी. ते नंतर सांगेन कधीतरी तुम्हाला विस्तार मध्ये. सध्या नको. माझं काय घेणार नाही. ताई पाहिल माझं काय घेणार. ताई पाहिलं रे काय. ताई राग नाही मला जाऊ. मग आमची ताई रागवायची आहे, जरा मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे घरी. तर त्या गोष्टी राहू देत, त्या घरच्या त्या पर्सनल गोष्टी आहेत. पण ताई व्हिडिओ पाहिला आता, तर ताईला सांगत तुम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून मी फोन नाही ताईला केला आहे. ताई मी घरीन काय तुझ्याशी बोलीन, आणि सध्या मी कामात आहो, तुम्ही गैरसमज केला हवा तर माफ करून घ्या. तर आता या काच करून नवीन फोन टाच कोणाच्या तोंडावर आपण लगेच हात वाढतो. पालाला उतावळा लगेच हात वाढतो. सारे कसा लागेल कसा. तर काहीच यो कसा हो नवीन फोन काय कसा सेम कसा काय मोबाईल कसा काय तो पाहा ना पहिला. जरा पाहेल मला व्हिडिओ पाठवेल का मी पाहेल. आता मी आतमध्ये नंतर तर काय दोन शब्द माझ्या ऑडियन्स साठी जरा सांग. दोन शब्द लोकांसाठी ना घोड्या दोन शब्द सांगण्यासाठी काहीतरी. दोन शब्द. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. ते नाही विचारला डोब्या.
तुला विचारला काय काय तुला विचारला मोबाईल भेटला त्याच्याबद्दल 2 शब्द सांग. काय तुला काय वाटत होता? मला वाटत होता काय आयुष्यात कधी आयफोन तर नाही भेटणार, हम्म. पण भेटला सेकंड हँड तरी पण आयफोन तर आयफोन. सेकंड हँड बोलणे करते सांगता का बॉक काय सेकंड हँड नाही रे, नव्वद आहे. सेकंड हँड खाली अनबॉक्सिंग आहे आयफोन. अनबॉक्सिंगचा अर्थ चार्जिंग तर फुल समजत करेल हवा. एकदम असं. फुल करेल तर काय उतर ना का चार्जिंग तो वापरेल नाही तरी आहे. तो एक कॉमेडी डायलॉग आहे का आयफोन वर कधी चार्जिंग करायला नाही लागत असं वाटलं आम्हाला. आणि मग बंद झाला आणि मग शोरूम असा यायचा आहे यो बंद झाला तर शोरूमला घेऊन जाल म्हणजे मला वाटलं काय आयफोन चार्जिंग नाही करायला लागत हवा. माहित आहे चार्जिंग करायला लागत हो. तू सांगस फुल चार्जिंग करेल तर आम्ही विचारला आता वापरेल नाही तर मग नाही चार्जिंग करायला लागतो नाही तर बाबा तू काय रे भरोसा इच्छा काय गॅरंटी नाही मला. फिलिंग 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 ढगात कसा वाटतंय मोबाईल कसा वाटतंय फिलिंग ढगात. हा? तर गाईज मी पण कधी एक्सपेक्ट नाही केलं होता. मला पण कधी वाटलं नव्हता की मी माझे पार्टनरला किंवा माझी जी पण कोणी असेल तिला मोबाईल म्हणजे आयफोन देईन असं आणि मी स्वतः घेईन असं पण नव्हतं वाटलेलं. पण तुम्हाला सांगतो जिंदगी कब किस मोड पे बदल जाए आणि कधी तुम्हाला तुमचे झाडाची सावली बोलतात ना झाडा नेहमी एका डायलॉग असतो प्रत्येक जण मारतो झाडा खाल्ली सावली झाडा खाल नाही रह बरोबर आहे. तर कधी सावली सरकील सांगता नाही येत. त्याच्यामुळे तुमच्यासोबत जो आज आहे आणि जो जसा आहे कोणी असो तुमचा नातेवाईक घर परिवार फॅमिली मधला कोणी कसा असो त्याला तसं तुम्ही त्याची रिस्पेक्ट करा आणि त्याला तेवढा आपुलकीने ठेवा जपा. भले त्याच्याकडे आज पैसा नसो काही असो पण कदाचित उद्या त्याचे दिवस बदलले तर तो तुम्हाला नक्कीच तुमच्या पण कधीतरी कामात येईल. आणि हे सगळ्यांसाठी लागू आहे. बरेचसे लोक बऱ्याचशा गोष्टींना जज करतात. आता आज बघा मी पण आयफोन घेतलाय, सावीने पण आयफोन घेतलाय. मी नाही सावीने घेतलाय मी घेऊन दिलाय. सभा नशीब थोडी जाण आहे ना तर मी काय आता हुकार दे काही हुकार दे डॉक्टर ठोसा देतो मी तुझे. दुसरीला मी नाही माहिती हा बरोबर ते बघ आयफोन कसा दिसत आहे. ओ ओ भाई भाई चालते जरा तिकडून चालते जरा रॅम्प दाखव जरा आयफोन घेऊन ये. हा 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 ओ भाई तर काही आम्ही आलो आता वाशी रेल्वे स्थानक. पुढील रेल्वे स्थानक वाशी आणि शेवटचं रेल्वे स्थानक आपलं असेल CST. तर निघालो आता CST कडे जायला. आणि CST ला जायचा विषय तुम्हाला सांगतो तो फार खतरनाक आहे. तो मी तिथे गेल्यावरच सांगेन. ठीक आहे व्हिडिओ तो परत लाईक करून ठेवा. तिकीट काढतो. ट्रेन मध्ये तर बसलो नाही उभे आहो आम्ही कारण ट्रेन मध्ये जागा नाही. रविवारच्या दिवशी पण थोडी लोक कोठे जातील मला समजे नाही. इमान हॉडे भो ऑलरेडी मेगा ब्लॉक आहे ना मेगा ब्लॉक त्याच्यामुळं अजून जास्त गर्दी. ट्रेनची कमतरता. आता ही एकसारखे विचारते कोणत्या स्टेशनला कोणते आता मलाच दिसे ना बाहेरचा स्टेशन कोणता आहे तर मी काय सांगू. ते मी सांगला आहे जर टाकी लोक उतरतील तर आपल्या पण उतरायचा पूरला. आम्हाला वाटला काय आता जागा भेटेल असा आखे उतरत येत तर आमच्या उतरायच्या स्टेशन आता बसून पळत आता उठत उठीच काही गर्दी सो मच ब्युटिफुल गर्दी. कुर्ला इसको बोलते कुर्ला आहे बघा आम्ही दोघा आणि बाकीचे लोक मागून बाकीचे लोक जेमते मोजून पायऱ्यावर पाय देतोय असा जरा काही पाय द्यायचा जरा चढायचा अजून पाय द्यायचा जरा चढायचा. आणि आता फायनली मी माझा कॅमेरा काढलाय DJI Action 4 सॉरी तू आता बोलतो Action 4 मधून तुम्हाला आता सगळे जे छायाचित्र इथून पुढचे दिसणार आहेत ते सगळे ह्याच्यातून दिसणार आहे. एक जणाला फार खतरनाक ताण लागले पण पाणीच नाही भेटत आहे. ये पुरे प्लॅटफॉर्मवर पाणीच नाही मिळत. मागचे दुसरे प्लॅटफॉर्मवर आहे पण आता ट्रेन येईल ना तर फॉरवर्ड करता येते. त्याच्यासाठी सगळ्यांना एक महत्वाची सूचना आहे कधी घरातून निघताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन निघावं जर आपल्याला असं ताणाने प्रवास करता येत नसेल तर. ही सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. ठीक आहे समजून घ्या सर्वांनी. मला सांगायचं आम्ही फर्स्ट क्लासमध्ये चढलो. गर्दी फार होती तर पण आता TC पण फर्स्ट क्लासमध्ये चढला आहे. आता फाईन कोणात बसतोय काय जणी तर आरामात बसली पण जाऊ द्या आता फाईन पाहायला लागेल किती ज्या बसतो. आम्ही ना उतरून पळलो TCच्या तोंडा समोरून तिकीट सांगा तिकीट दे का लवकर घाई उतरून पळलो. आता दुसरा ट्रेन येईल ते पाहू. अरे नसीब शिवरी स्टेशनला आम्हाला उतरायचं CST ला. मला वाटलं आता फाईन बसला म्हणा आणि तेवढे तर स्टेशन थांबली गाडी. TC ते जायला होता आम्हाला थांबवेल पण होता. सांगा दाखवा तिकीट सांगा तिकीट दाखवा तर दाखवतो खिशेत हात टाकला आणि एक जणाला पकडला आणि आम्ही तर थोडा जोरात पळू ना डब्यातून उतरून यायला यायला नुसता पाणी पेज आहे पे लोक पाणी घे. CST ला पोहोचलो आम्ही आणि इथं आता समोर TC आहेत. TCने पकडलेले आहेत हे एवढे जण पकडले ते बघ. आम्ही कसा तिकीट काढलाय तर आम्ही एकदम चिलमध्ये CSTच्या मार्केटमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि आता इथं ना माझा हा टी-शर्ट खराब झालाय तर हे काय झालं माहिती आहे का बॅग कधीपासून ठेवलेली होती ना तर ती धुळी झाली धूळ लागलेली मग आम्हाला थोडी पुसलेली आणि तशीच बॅग घेऊन आलो. तर आता विचार चाललाय माझा नवीन टी-शर्ट घ्यायचा लगेच एखाद
पण बघू, जर हे धुवून बघतो मी, ह्याला पाणी मारतो निघाला तर मग चालेल. काही CST पोहोचलोय, बघू शकता हे CSTचा सगळ्यात मेन प्लेस जिथे सगळे लोक काढतात. आणि हे 2 जण आता आलं, म्हणजे हे आधी चल होतं पण आम्ही आता आलो, तर याला थोडासा जरा त्रास झाला असेल वाट बघायला. त्रास म्हणजे काय, थोडा झाला काय तर आम्ही आज फार खतरनाक वस्तू घ्यायला चाललोय. तर चला CST मार्केटला आज जायचंय, कॅमेरा मार्केटला. आणि कॅमेरा मार्केटला मी मागे 2 आठवड्या आधी कॅमेरा बघून गेलो होतो. आता बघूया आज कोणता कॅमेरा भेटतो. तर फायनली आम्ही नवीन कॅमेरा परचेस करतोय. काही काना आनंद होत असेल, काही काना वाईट वाटत असेल, तर ज्यांना जसं वाटत असेल त्याने तसं रिॲक्ट करा आणि बाकीच्यांसाठी पुढे. तर काय जे आहे CSTचे कॅमेरा मार्केट आहे, जे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना बऱ्यापैकी इथं आता मी बऱ्याच वेळा आलोय, तर त्यांना माहिती असेल कॅमेरा मार्केट कुठे आहे ते. तर ह्या कॅमेरा मार्केटमधनं नेहमी आपण कॅमेरा बघत असतो. आज कॅमेरा परचेस करायचा विचार चाललाय, तर बघूया. तर काय एवढा सगळा कॅमेरे काढलेत आणि आता चॉईस करायला थोडासा विषय घन आहे, कारण बघतोय आता हे कोणचा आहे. ये भी सोनी का है क्या? सोनी का 18-105 ये लेंस है, ये यूज है, ये कम यूज है, ये भी है दोनों. तर गाईज चालू आहे आमची चॉईस आणि आता कॅमेरा झालाय चॉईस. कॅमेरा सोबत आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे डिजिटेकचं जे आपलं DJI, सॉरी DJI माझा फेवरेट आहे, कारण कॅमेरा पण DJIचा, ड्रोन पण DJIचा. तर आमचं जरा घरेलून आता तर DJIचा आपण गिम्बल पण घेतोय, त्याच्यासोबत डिजिटेकची लाईट पण घेतोय. तर एक ऑल ओव्हर सेटअप आहे ना, तो पूर्ण करतोय. आणि लवकरच कोणाला वेडिंग करायची असेल, व्हिडिओग्राफी फोटोग्राफी किंवा प्री वेडिंग, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. नवीन आहे तोपर्यंत स्वस्तात करून देईन, नंतर मग माहीत नाही बाई, असा विषय आहे. नाही नंतर मग स्वस्तात करून देईन, आपले सगळ्यांचे विचार करूनच करू. तर काही आता आम्ही काहीतरी खायला आलेलो होतो, पण खायला काही भेटत नाही. तर इथे जम्बो ग्लास हा भेटतो उसा ग्लास. जम्बो ग्लास नको, बारीक ग्लास घेऊ, नाही तर पेवायला. नाही तर आता त्यांनाही घेऊन जायचं आहे. त्यांना आम्ही पेन आणि जाऊ आणि तिथे थांबू, कॅमेरा वगैरे सगळं बघायला लागतं, सगळं खोलून ठेवले ते. त्याच्यानंतर मग त्यांना इथं पाठवू. इला तर फार वाटतं ना, यो कमरेवर हात ठेवून नाही पता लाग रे. मी सांगणार बारीक पेवतो नाही, मोठा पे जावं, मोठा ग्लास पाहिजे, यो जम्बो ग्लास. आता पाहिजे तोंडा वडा त्याचे ग्लास आहे. यो 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 कसा पेता. चेस चल बर्फाच्या 2 लाद्या टाकायच्या ग्लासात. बेस आहे, बेस चवीला बेस आहे, चवीला चवदार. इसमें मी डालो. आता काय टाकला असेल तर मलाही दे, मग काय आता. मला बरं पावडर होता मी, मला थंड व्हायला नाही. आता होडा मोठा ग्लास आहे पाहिजे. आता मापा होडा काय आहे, याचा ग्लास पाहिजे. आता लगेच फिनिश ग्लास, लगेच खतम. मी रोज टाटा बाय बाय. मी रोज पेदेस काय? तुमचे काय उसाचा मळा आहे? हॉस्टेल उसाचा रस रोज दिसतो. ही कोणच्या हॉस्टेल आहे? मला हॉटेल दिसेल पाहिजे. अरे बाबा बाहेर जाणते. माझा ग्लास पहा, अजून अर्धा ती वरची कॉर असेल ना, आटली ही नाही अजून भरली, म्हणजे रिकामी झाली. यो एका बाप बाई, मग तू पेतेस काय भरत आहेस? सहा करून येतो, सहा. मला हिला हरवायचं आहे, पण नाही मला हरवायचं. मी करायच्या आधी मी पिन असा, पण नाही जमत ते. पण आम्ही तो रेस्टॉरंट आलो आणि तू ते लवत होतीस. थोडा घाय पिला तर उसाची पात्र टाळायला गेलेला आहे. अठा आलो आणि हे सांगायला ती मागवतो आता पियला. अमथा जण आलो म्हणा बेस बाबा. मी सांगला मला पियला नको काय, मला बसाय खुर्ची दे. बसलोय आता मस्तपैकी खुर्चीवर. ही बॅग दिली काय? बॅग पण बॉम्बे बॅग. हा चला के दिखा ना. आणि आम्हाला एकदम बेस्ट डील दिली. निशाद कॅमेरा कॉर्नर, इथं कॅमेरा कॉर्नर आहे. तर माझ्या कमेंटला बरेच जे व्हिडिओला कमेंट करतात की कुठे आहे, लोकेशन वगैरे काय आहे. सॉरी, इथून आल्यानंतर तुम्ही पहिल्याच जेव्हा शॉपमध्ये एंट्री कराल मार्केटमध्ये, तर पहिल्याच आहे निशाद कॉर्नर. तुम्ही इथं येऊन आणि त्यांचा नंबर पण वाटल्यास देतो मी कमेंटमध्ये, मला सांगा, नंबर देऊन टाकेन तुम्हाला. आणि आता इकडं सामान घेतलंय, चांगल्या प्राईजमध्ये पडलंय आम्हाला, आणि कसं पडलंय ते सगळं नंतर तुम्हाला सांगतोच. ठीक आहे, आता जेवायला आलोय आम्ही. तर आता जेवायला मेनू बघा काय काय आहे. हा भाई सुनो, 3 चिकन पेपर राईस, ठीक आहे. और अजून काय खायचं काय रे? चिल्ली बिल्ली पहिले लाव, चिकन पेपर राईस दे दो, उसके बाद देखते हैं क्या रहेगा. तर इथं CSTला पहिल्यांदा आम्ही असं कुठेतरी खायला बसलोय, नाहीतर नुसतं फुटपाथवरच खाऊन जातो मी. तर हे बघा, इथं गिंबल आहे, थोडं लाईट आहे, इथं ठेवलं आहे. ह्याचा समजून आता विसरून नाही गेलो पाहिजे हो आपले, नाही तर आठवण राहून द्या. आणि ही कॅमेराची बॅग आहे. कॅमेरा आणि हे सगळं आम्हाला जवळजवळ 2 लाखाच्या आतमध्ये सगळं भेटलं. तर मला वाटतं की परवडलं आम्हाला. तर असा विषय आहे. आता बघूया सगळं बाकीच्या क्वालिटी फुटेज काय असतील तर यूट्यूबला बघून करावे लागतील, सेटिंग बिटिंग काय असतील त्या. आता क्षितिज आहे, क्षितिज घरी घेऊन जाल, म्हणजे बाळाला जे आहे हे दोघं आता नेतील सामान घरी, आणि त्याच्या काय करायचं ते घरी करतील. मी जाणता मग घरी पाहिजे काय साबून ठेवला काहीतरी माझ्यासाठी. तर काही आता सध्या आम्ही CST मार्केटला फिरतोय आणि हिला काय घ्यायचं हिलाच काय समजा नाही. मग मागे मला सांगायचं काय, मला सांगा तू घ्यायला नाही देस.
आता विचारतो तर तिला काय घ्यायचं आणि तिलाच माहित नाही. तर व्हिडिओला मी आता इथे समाप्त करतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शॉपिंगचा विषय चाललेला आहे. शॉपिंगमध्ये काय काय घेईन ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तोपर्यंत काळजी घ्या. उद्या भेटूया. टेक केअर. बाय बाय.